पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अ, बृहदारण्यक उपनिषदाच्या या अध्ययन वर्गामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज थोडं श्रावणी सोमवारामुळे बऱ्याच लोकांनी सुट्टी घेतलेली आहे. कदाचित फराळ करून सगळे जॉईन होतील आणि तसाही आपला विषय अन्न हा चालू असल्यामुळे काही हरकत नाही. अ, अन्नाला अत्यंत प्राधान्य आहे. काही हरकत नाही, सगळे फराळ करून जॉईन होतील. अ, तर बृहदारण्यक उपनिषदाचा आपले चतुर्थ ब्राह्मण विभाग म्हणजे चार भाग जे आहेत आपले प्रथम अध्यायाचे ते आपले अभ्यासून झालेले आहेत. आणि पाचव्या ब्राह्मण विभागाला आपण सुरुवात केली आणि त्याचा जो सुरुवातीचाच विषय आपण जो घेतला तो हा होता की सप्त अन्न म्हणजे अन्नाचं जे 7 प्रकारे विभाजन सांगितलं गेलेलं आहे या उपनिषदामध्ये. तर त्या विषयाने या ब्राह्मण विभागाची सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं की जो सृष्टीकर्ता परमात्मा आहे, जसा हा जो विषय सुरू झाला की एक जे तत्व आहे त्याने एक पुरुष स्वरूप धारण केलेलं आहे आणि मग जीवात्म सृष्टी कशी उत्पन्न झाली याचं आपण वर्णन पाहिलं. आणि आता मग त्या जीवात्म सृष्टीचं भरण पोषण करण्यासाठी जे 7 प्रकारची अन्न निर्माण झाली त्याच्यामध्ये आपण पाहिलं की सगळ्यात पहिले जे प्रथम अन्न आहे ते साधारण अन्न म्हणजे जे आपण सगळेजण रोज ज्याचं जेवण करतो, जे आपल्या ताटामध्ये आपण वाढतो, ज्याने आपल्या शरीराचं भरण पोषण होतं, असं ते साधारण अन्न हा सगळ्यात पहिला प्रकार. त्याच्यानंतर जे आपण दुसरा आणि तिसरा प्रकार पाहिला त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं की ते दोन जे भाग आहेत ते देवतांना दिले गेलेले आहेत. त्याला आपण हूत आणि प्रहूत अ, असा असं अभ्यासलं. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की जे हूत आणि प्रहूत याच्यामध्ये फरक असा आहे की जे हूत आहेत ते गृहस्थ जे अग्निहोत्र वगैरे करणारे लोक होते किंवा जे घरगुती आपण यज्ञीय संस्था ज्या यज्ञ कर्मांमध्ये आहुती देतो आणि त्या अग्निमार्फत त्या सगळ्या देवतांपर्यंत पोहोचतात. तर ते हूत आणि प्रहूत म्हणजे आपण पाहिलं की जी वैदिक संस्कृतीमध्ये दर्श पौर्णमास यागाची जी परंपरा होती, अत्यंत महत्व होतं या यागाला, ज्याच्यामध्ये मागच्या व्याख्यानात मी सांगितलं की याचे पंच प्रयाज असतात. आणि एक दर्श म्हणजे अमावस्या आणि पौर्ण म्हणजे पौर्णिमा असं त्या अमावस्या आणि पौर्णिमेला तो केला जाणारा यज्ञ. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आहुती दर दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या आहुतींचं वर्णन ब्राह्मण ग्रंथांमध्ये आढळतं, वेदांमध्ये आढळतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की जे पशुभ्य म्हणजे एक जे आहे दूध आणि घृत असं त्यांनी एकत्रच दिलेलं आहे. तर प्रामुख्याने दूध जे आहे ते पशूंसाठी ठेवलं गेलं. जे पशु म्हणजे ह्याच्यामध्ये जे सगळे जीवात पशु आहेत म्हणजे आपण सगळे मनुष्य प्राणी असेल किंवा या सृष्टीवरचे सगळे पशु असतील, त्या सगळ्या पशूंचा ह्याच्यामध्ये समावेश होतो. आणि विशेष करून आपण मागच्या वेळेस ह्याचा एक सखोल अभ्यास केला की जे दूध आणि घृत आहे ते इतकं महत्वाचं का आहे. त्याचा दोन्ही अर्थी आपण मागच्या वेळेस पाहिलं की आपल्या शरीराच्या भरण पोषणासाठी अगदी आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आपण त्याचा अभ्यास केला की ते कसं फायदेशीर आहे. जसं जन्मलेल्या मुलाला घृत चाटवतात, त्या दुधाचं ते घृत बनतं म्हणजे कुठे ना कुठे तो कार्यकारण संबंध आहे. आणि आपण पाहिलं की जो एक संवत्सर नावाचा याग असतो त्याच्यामध्ये दुधाची आहुती दिली जाते, ज्याने अमृतत्वाची प्राप्ती होते किंवा तो त्या सगळ्या जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होतो म्हणजे तो एक यज्ञीय फल सांगितलेला आहे. तर हे जे संवत्सर याग आहे त्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण पाहिलं. आणि याशिवाय सुद्धा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जे 8 प्रकार सांगितलेले आहेत की कोणाकोणाचं दूध आहे, त्याचा गुणधर्म काय आहे, हे सगळं आपण अभ्यासल्यानंतर आता ह्या सगळ्याच्या अभ्यासानंतर आपल्याला एक वेगळा विषय अभ्यासायचा आहे आणि ज्याची सुरुवात आपण मागच्या व्याख्यानामध्ये केली होती की ह्या अन्नांव्यतिरिक्त आता ही 4 अन्न जी प्रकार आहेत त्याचा आपण अभ्यास केला.
आणि त्याच्यानंतर आता ही जी उरलेली 3 अन्न आहेत, कारण 7 विभाजनापैकी 4 अण्णांचा आपला अभ्यास झाला. आता ह्यापैकी जी 3 उरलेली अन्न आहेत, त्याचा प्रकार आहेत, त्याचा अभ्यास करताना आपल्याला एक प्रश्न सगळ्यांच्या मनात उपस्थित झाला होता, की बापरे, मन, वाणी आणि प्राण हे कसे असू शकतात अन्न? तर आता ह्याचाच आपल्याला आता इथून पुढे आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर जसं भौतिक अन्न झालं, भूत प्रभूत झाले, दूध हे झाले, असे हे 4 अन्नांच्या अभ्यासानंतर आपल्याला आता पुढील श्लोकाचा अभ्यास करायचा आहे. हा तिसराच श्लोक आपण अभ्यासतो आहोत. उपनिषदांमधले जे मंत्र आहेत ते थोडेसे मोठे मोठे आहेत, विस्तृत आहेत. पण त्याचे विषय जे आहेत ते पुढे पुढे कंटिन्यू केले गेलेले असल्यामुळे ते आपल्याला असं वाटतं की किती दिवस झाला आपला हात चाललाय, असं नाहीये. मंत्रांचे विभाजन करून आपण ह्याचं मी शिकवत असल्यामुळे मागच्या विषयाचा जो मंत्र होता तोच अजूनही आपण पुढे घेत आहोत आणि आता तिसरा मंत्र आज आपण अभ्यासणार आहोत. तर तिसऱ्या मंत्राचा अभ्यास आपण केला होता. याचं वाचन झालं होतं की त्रीणी आत्मने अकुरुत इति मनः वाचं प्राणं तानि आत्मने अकुरुत अन्यत्र मनाः अभुवं न अदर्शम् अन्यत्र मनाः अभुवं न अशौषम् इति मनसा एव पश्यति मनसा हि शृणोति. हा मंत्र ह्याचं आपण वाचन केलं होतं आणि ह्याचा विषय विस्तार आपण सुरू केला होता. आता सगळ्यात आधी इथे सांगितलं गेलेलं आहे की ज्या जीवात्म्याने म्हणजे त्या जीवात्म्याच्या कल्याणाकरिता असेल, त्या परमात्म्याने, त्या प्रजापतीने किंवा त्या सृष्टीकर्त्याने 3 अन्न जी आहेत ती स्वतःकरिता राखून ठेवली. इथे जे म्हणलेलं आहे की त्रिणी आत्मने अकुरुत, म्हणजे त्याने स्वतःसाठी राखून ठेवली. आता ह्याचं जे विश्लेषण आहे ते हळूहळू आता आपल्याला पुढे पुढे कळत जाणार आहे. त्याच्या आधी इथे मनाचं अस्तित्व खरंच आहे का, ह्याचा त्यांनी प्रश्न उपस्थित करून त्याचं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे तसं तात्विकदृष्ट्या इथे प्रश्न त्यांनी असा विचारला नाहीये. पण हे जे पुढचं विश्लेषण आलेलं आहे ते ह्यासाठी दिलेलं आहे की जर कोणाच्या मनामध्ये असं उपस्थित झाली शंका की अरे बापरे, मग खरंच मन वगैरे आहे की काय, प्राण वगैरे आहे की काय, किंवा वाक वगैरे आहे की काय, तर विशेष करून आधी मनाचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ही जी अन्न आहेत ही आध्यात्मिक अन्न आहेत आणि ही तीनही अन्न म्हणजे सर्वतोपरी आपल्या सगळ्या जीवांच्या उपयोगी पडणारी असल्यामुळे यांना विशेष महत्व आहे. आणि ह्याचा अत्यंत सुंदर आता उलगडा आपल्याला होणार आहे. तर मन जे आहे त्याचं खरंच अस्तित्व आहे का, तर हा सगळ्यात आधी प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे. कारण त्या काळी म्हणजे जेव्हा गुरुकुल पद्धत होती, वैदिक पद्धत होती, तेव्हा लोक अत्यंत जिज्ञासू होते आणि छोट्या छोट्या गोष्टींच्या विषयी किंवा त्यांना जिज्ञासा असायची त्या गोष्टी जाणून घेण्यामध्ये. त्याच्यामुळे जी गुरु शिष्य परंपरा होती त्याला अत्यंत महत्व होतं की शिष्य त्यांना प्रश्न विचारायचे आणि ते जे गुरुवर्य असतील ते उत्तर द्यायचे. तर ह्याच्यामध्ये जर एखाद्या शिष्याला मनात शंका आली की अरे बापरे, खरंच मन वगैरे खरंच अस्तित्वात आहे का, कारण जसे आपल्याला डोळे, हात, पाय हे सगळं आपलं शरीर दिसतंय, या अवयवांचा आकार दिसतोय, आपल्या हाताची 5 बोटं दिसतात, तसं मन काही दिसत नाही, म्हणजे ते अदृश्य आहे. असं आपल्याकडे बराच त्याच्यावर वाद विवाद संशोधन अजूनही लोक करत आहेत. परदेशात तर अजूनही याचा अभ्यास चालू आहे आणि त्या लोकांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे की मन आहे. भलेही ते दिसत नसेल तरी सुद्धा त्याचा अभ्यास करणारे खूप लोक आज आहेत. कारण मन, वाणी आणि प्राण ह्या तिन्हीवर आपल्या दैनंदिन जीवनातली म्हणजे व्यावहारिक पारमार्थिक ही दोन्हीही जे आपण क्रिया करतो त्या अवलंबून असतात. तर आता मनाच्या अस्तित्वाविषयी सांगताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे जे काही आपण म्हणतो की मला हे दिसलं, मागच्या वेळेस मी जसं सांगितलं की हे मी अनुभवलं. कधी कधी आपण असं होतो की त्या गोष्टीकडे बघतोय पण आपलं चित्त दुसरीकडेच असतं आणि जर कोणी आपल्याला असं म्हणलं की अरे मी काय बोलतो ते ऐकलंस का, तर तो म्हणतो नाही नाही, काय म्हणलास तू. म्हणजे आपलं मन जे असतं ते दुसरीकडे कुठेतरी असतं. म्हणजे जे आपण डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहतो आहे पण ते ग्रहण केलं जात नाहीये आतमध्ये. चक्षुला तर दिसतं आहे, म्हणजे तो एक प्रकारचा आपण म्हणू शकतो की बाह्य
बाह्य व्यापार झाला, पण त्याचं ग्रहण होत नाहीये. म्हणजे ह्या श्रोत्रादी इंद्रियांपासून जे भिन्न आहे ते मन असं सांगितलेलं आहे. कारण ह्याचा जो व्यापार आहे तो अत्यंत वेगळा आहे. ह्याच्यामध्ये यांनी अजून एक दृष्टांत असं सांगितलेला आहे, की जसं आपण उभे आहोत आणि कोणी मागून येऊन आपल्याला स्पर्श केला, तर जे आपल्याला त्वक मात्राने भलेही ते ज्ञान होत असेल, विवेक ज्ञान, पण ह्याच्यामध्ये त्या त्वक मात्रादी ह्याला प्रेरणा देणारं जे आहे ते मन सांगितलेलं आहे. जसं आता कोणी आलं आणि अचानक आपल्या पाठीवर हात ठेवला, तर आपण हेही सांगू शकतो की त्यांनी हाताने स्पर्श केलाय. समजा कोण चुकून आपल्याला पाय लागला, चुकून कोणाचा एखाद्याचा, तर आपण तेही सांगू शकतो की अरे बापरे, हे पायानी त्यांनी आपल्याला चुकून ह्याचा पाय बापरे लागलेला आहे. तर तो स्पर्श आपण पाहत नाहीये की मागचा मागून येणाऱ्याने हाताने स्पर्श केलाय की पायाने स्पर्श केलाय, हे आपण पाहत नाहीये. पण तरी सुद्धा आपल्याला हे ज्ञान होतं. तर हे विवेक ज्ञान जे होतं, भलेही ते त्वग मात्राने, म्हणजे तो आपला जो एक स्पर्श आहे, त्वक मात्रा आहे, त्याने जरी होत असलं, कळत असलं, तरी त्याला मात्र विवेक ज्ञान देणारं जे आहे ते मन आहे. त्याला ते सांगणारं मन आहे. म्हणून इथे त्यांनी सगळ्यात आधी हे सांगण्याचं उद्दिष्ट त्यांचं हे, की आधी तुम्ही हे पक्क करा की मन आहे. कारण जेव्हा अन्न म्हणून त्याचा विचार केला गेलेला आहे, तो एक वेगळा विषय आहे आणि त्याच्याकडे बघताना अनेक मनामध्ये प्रश्न उपस्थित येऊ शकतात. तर सगळ्यात आधी अस्तित्वाचा प्रश्न, की बाबा खरंच आहे का? आता बरं ठीक आहे, आम्ही मान्य केलं आहे, मग पुढे काय? म्हणून आधी अस्तित्व सांगितलेलं आहे. आणि त्याचा दृष्टांतच त्यांनी असं दिलंय, की माझं मन दुसरीकडे होतं म्हणून मला ते दिसलं नाही. म्हणजे श्रोत्रादी जेवढे काही आपण बाह्य व्यापार करतो, जसं कानाने मी ऐकतीये, कोणीतरी मला सांगतंय, पण माझं त्याच्याकडे लक्ष नाहीये. माझ्या डोक्यात वेगळेच विचार, माझ्या मनात वेगळेच विचार चालू आहेत. माझं मन वेगळीकडेच मला घेऊन गेलंय. एखाद्या व्याख्यान, जसं आता इथे काही जण व्याख्यान ऐकायला बसलेत, कदाचित कधी असं असं होऊ शकतं की बाबा इकडे तर व्याख्यान चालू आहे, पण मनात वेगळेच विचार चालू आहेत आणि मन दुसरीकडेच आहे. असं अनेकदा होतं की आपण जे डोळ्यांनी पाहतो, जे कानाने ऐकतो, ते कधी कधी प्रत्यक्षरित्या ग्राह्य केलं जात नाही, ग्रहण केलं जात नाही. कारण ते ग्रहण करण्यासाठी जी प्रेरणा लागते, जी एक विवेकता लागते, ती मनातून उत्पन्न होते. ते प्रेरणा देणारं मन आहे. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की श्रोत्रादी सगळ्या ह्या बाह्य ह्याच्यापासून, जे आपल्याला प्रत्यक्ष दृष्टीला दिसतं, त्या सगळ्यांपासून जे वेगळं आहे ते जे आहे ते मन आहे. म्हणजे इथे संस्कृतमध्ये फार सुंदर म्हणतात, की आम्ही असं म्हणतो की अन्यत्र ते गतम मनः मम. म्हणजे बाबा कुठेतरी दुसरीकडेच माझं मन कुठेतरी गेलं होतं, माझ्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते, म्हणून बाबा तू काय सांगितलं ते मी ऐकलं नाही. म्हणजे इंद्रिय विषय आणि आत्म्याचा जरी संबंध असला तरी विषयाचं ग्रहण करण्यासाठी जे आपल्याला प्रेरणा लागते, जे विवेक लागतो, जसं एकदा एका व्याख्यानात मला प्रश्न विचारला होता एका दादाने, की विवेक जे आपल्याला विवेक ज्ञान हवं आहे, तर त्याचं नेमकं स्रोत कुठे आहे? तर ते मन आहे. आणि आता फक्त मन नाहीये, आता मनाचा अभ्यास हा अंतःकरणाच्या दृष्टीने केला गेलेला आहे. जसं मागच्या व्याख्यानात मी सांगितलं, की आपण अ, एखादं काही जेव्हा असं म्हणतो की मला हे करायचंय, मला ते करायचंय, इच्छा आणि संकल्प याच्यामध्ये काय फरक आहे ते मी मागच्या व्याख्यानामध्ये आपल्याला सांगितलं, की जे काही आपल्याला ज्ञान होतं, सगळ्या म्हणजे सगळ्या प्रकारचं जे काही ज्ञान आपण ग्रहण करतो, त्याचं मन हे द्वार सांगितलेलं आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा विशेष करून आपल्याला ह्याचा अंतःकरणामध्ये अंतर्भाव झालेला सांगितलेला आहे. म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार आणि चित्त, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांना मिळून अंतःकरण होतं, असं सांख्य दर्शनकार जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. पण याच्यामध्ये विशेष करून मन आणि बुद्धी हे अत्यंत गरजेचे आहेत, अत्यंत आवश्यक मानले गेलेले आहे. जेव्हा आपण अंतःकरणाविषयी बोलतो, तेव्हा या चारही घटकांचा अभ्यास केला जातो. पण विशेष करून ह्याच्यामध्ये मन आणि बुद्धी. कारण जेव्हा आपण एखादी इच्छा प्रकट करतो, की मला हे बाबा आता असं असं करायचं आहे, किंवा मी विचार करतेय, तर ती झाली इच्छा. आणि जेव्हा मी त्याच्या पूर्तीसाठी एखादी क्रिया करेल, प्रयत्न करेल, तो झाला संकल्प. तर इच्छा आणि संकल्प यांच्या दोन्हीच्या पूर्तीतेसाठी मन आणि बुद्धी, म्हणजे इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती,
आणि त्याच्यामध्ये एक आहे ती ज्ञानशक्ती, म्हणजे इच्छा, ज्ञान आणि क्रिया या तीनही शक्तींचा संयोग साधूनच ह्याचा आपण व्यापार करू शकतो. म्हणून सगळ्यात आधी आपल्याला त्यांनी सांगितलं की बाबा मन आहे, मनाचं अस्तित्व आहे, आणि मनाचं अस्तित्व जे आहे ते कुठे, त्यालाच अंतःकरण, कारण मनाचा त्याच्यामध्येच, अंतःकरणामध्येच त्याचा समावेश होत असल्यामुळे त्यांनी हे सांगितलेलं आहे की हा जो मनाचा आहे त्याचाच म्हणजे अंतःकरणाचाच हा एक प्रकारचा प्रवास आहे किंवा अभ्यास आहे. म्हणून जे काही आपल्याला विवेक स्फूर्ती होते, विवेक ज्ञान होतं, ते मनापासून होतं. म्हणजे अंतःकरण जे आहे ते आपल्याला प्रेरणा देणारं असतं. जसं आपण आधी अभ्यास केला मागच्या विभागात की या सगळ्या इंद्रियांना प्रेरणा देणारं जे तत्व आहे तेच जर लुप्त झालं, तेच जर नष्ट झालं किंवा ते निघून गेलं, तर ह्या सगळ्या शरीराला काहीही अर्थ नाही, या सगळ्या इंद्रियादी क्रियांना काहीही अर्थ नाही, कारण यांना प्रेरणा देणारच ते तत्व आहे. तर अशा प्रकारे मनाचं आता त्यांनी अस्तित्व सांगितल्यानंतर आता आपल्याला त्यांनी सांगितलं आहे स्वरूप. आता या मनाचं स्वरूप कसं आहे, कारण आता अस्तित्व तर आहे बाबा, आम्ही मान्य केलं की हो बाबा अस्तित्व आहे, आम्ही पण मान्य करतो की मनाचं अस्तित्व आहे, ते तुम्ही आम्हाला या मंत्रांमार्फत सांगितलं आणि त्याचे 2 दृष्टांतही त्यांनी दिलेले आहेत. आता त्याच्यानंतर मग आता याचं स्वरूप कसं आहे, तर कामः संकल्पः विचिकित्सा श्रद्धा अश्रद्धा धृतिः अधृतिः ह्रीः थीः फीः इति एतत् सर्वं मनः एव तस्मात् पृष्ठतः उपस्पृष्टः अपि मनसा विजानाति. म्हणजे मागच्या वेळेस जसं आपण पाहिलं की हे मी सांगितलं होतं की इच्छा, काम, चिकित्सा किंवा श्रद्धा, संशय, आपण म्हणू शकतो आस्तिक्य बुद्धी, आस्तिकपणा, नास्तिकपणा, किंवा आपण म्हणू शक्ती, धृती, ज्या काही हे सगळ्या गोष्टी आहेत, जसं लज्जा असेल, यांनी इथे सांगितलंय की सतसत विवेक शक्ती असेल, किंवा भीही म्हणजे भीती असेल, जे भय आपल्याला वाटतं ते कुठून वाटतं, आपल्याला मनापासून वाटतं. प्रेम वाटतं कुठून वाटतं, मनापासून वाटतं. राग कोणाचा येत असेल तर तो कुठून येतो, मनापासून येतो. म्हणजे आपण जे म्हणतो की आई मुलावर मनापासून प्रेम करते, किंवा बाबा मला तुझा खूप राग आलाय, मनापासून मी सांगते. म्हणजे प्रत्येक आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जेवढं काही दिवसभरात बोलतो त्याच्यामध्ये अगदी 100% आपल्या तोंडातून हा शब्द येतोच की माझं मन मला असं सांगतं, मनापासून मी सांगते. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये मन हे अत्यंत आपलं प्रमुख मानलं गेलेलं आहे. आपण स्वतः त्याचं जर निरीक्षण केलं दिवसभरात, आपण असं खूपदा आपल्यासोबत होतं, जसं झोपायच्या आधी सुद्धा असं होतच नाही की मनात काही विचारच आले नाही आणि बाबा लगेच आपण पडलो, असं नाही होत. ज्यांना झोप येत नाही त्यांना सगळ्यात मोठा प्रश्न हाच असतो, कारण त्यांचं मन अस्थिर असतं. ज्याचं मन स्थिर आहे आणि ज्याच्या मनात कोणतेही विचार नाही चालू, तर एकदम त्या माणसाला शांत झोप लागते. जसं आपण म्हणतो शरीर थकलं की मनुष्याचं त्याला झोप लागते, त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये ते विचार करण्यासाठी काही राहतच नाही, ते मनही शांत होतं. म्हणून आपण जे योग साधनेचा अवलंब करतो, लोक प्राणायाम करतात, आता इथे आपण सगळे योग साधनेचे उपासक आहात, तर त्याने सुद्धा आपलं सगळ्यात आधी जे सांगितलेलं आहे की मन चित्त, तो चित्ताचा निरोध करायचा आहे. म्हणजे चित्ताला स्थिर करणं हे सगळ्यात अवघड आहे. कधी कधी आपण बसतो देवासमोर आणि नामस्मरण करतोय, पण आपलं चित्त, मन त्याच्यात नसतं, मनात वेगळेच विचार चालू असतात. कधी कधी आपल्याकडे 2-2 बाजूनी विचार चालू होतात, एक सांगतं चांगलं आहे, एक सांगतंय वाईट आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याला आता मधला जो एक कोणी खरा असेल त्याचा आपल्याला परत शोध घ्यायचा. म्हणजे मनाचं जे स्वरूप आहे ते ह्याच पद्धतीने आहे की आपल्या सगळ्या वासना असतील, आपल्या सगळ्या काम वासना असतील, आपल्या आस्तिक्य, नास्तिक्य, भीती, धृती, बुद्धी, हे सगळं काही सगळं हे मनाशी जोडलेलं आहे आणि हे सगळंच त्या मनाचं काय आहे, स्वरूप आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला जे पाहायचं आहे ते आहे वाक. आता आधी आपण यांचं स्वरूप पाहून घेत आहोत आणि मग ह्या स्वरूपानंतर आपण त्याचा अभ्यास करणार आहोत की यांना अन्न असं का म्हणलेलं आहे. कारण त्यांनी सुरुवातीलाच त्याचा दृष्टांत दिलेला नाहीये की बाबा याला अन्नच का म्हणलेलं आहे. कारण आधी त्यांचं असं म्हणणं आहे उपनिषदकारांचं की आधी तुम्ही समजून घ्या की मनाचं अस्तित्व काय आहे, मग मनाचं स्वरूप काय, मग वाणीचं अस्तित्व काय, वाणीचं स्वरूप काय, प्राणाचं अस्तित्व काय, प्राणाचं स्वरूप काय, हे समजून घेतल्यानंतर
मग आता आम्ही तुम्हाला सांगू की यांना आम्ही अन्न का म्हणलेलं आहे. आता ह्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय वाणी. तर वाणी म्हणजे वाक, जे आपण बोलतो. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की यह कहच शब्दः सा एव वाक. म्हणजे जो काही शब्द, जो काही ध्वनी आपल्या मुखातून बाहेर येतो ती वाणी आहे. ह्याला व्याकरणामध्ये अत्यंत सुंदर भर्तृहरीने वाक्यपदीय त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ह्या जे आपण बोलतो, म्हणजे आपण जे म्हणतो की लहान मूल जे असतं ते हळूहळू बोलायला शिकतं. पण त्याच्यामध्ये जो तो शब्दांचा जो स्फोट होतो, आम्ही त्याला स्फोट असं म्हणतो व्याकरणामध्ये, तर तो असा असतो की श्रवणाने तो सगळ्यात चांगला संस्कार होतो शब्दांचा. म्हणजे अवतीभवती जर अनेक साधं उदाहरण की एखादं गाणं आपण जर 2 दिवस सलग ऐकलं, 2-3 दिवस जरी सलग ऐकलं किंवा वारंवार ते आपल्या कानावर पडायला लागलं, तर आपल्याला ते गाणं पाठ होतं. तर त्याचं कारण काय आहे? तर हे कुठे ना कुठे शब्दांचा आणि ध्वनी ह्याचं अर्थासहित किंवा अर्था शिवाय, पण त्या ध्वनीचा आणि शब्दाचा जो आपल्या इथे स्फोट होतो आपल्या बुद्धीमध्ये, आपल्याला जे ज्ञान होतं त्या शब्दाचं आणि ध्वनीचं, त्याच्या जरियेच आपण त्याच्या मार्फतच आपली जी काही वाणी आहे, वाचा आहे ती बनलेली आहे. किंवा आपण म्हणू शकतो की तो ध्वनी आणि तो शब्द ज्याचा आपल्यामध्ये स्फोट होतो तीच आपली वाणी आणि तीच आपली वाचा आहे. कारण जर असं कोणी बघितलं, कधी आपण निरीक्षण करून जर आपण असं मागे गेलो आणि विचार केला की आपण जेव्हा लहान होतो तेव्हा हळूहळू एक एक शब्द आपण बोलायला शिकलो असो. पण कोणी आपल्याला असं शिकवलं की बाबा तू असं असं वाक्य म्हण की काय पाहिजे आणि काय नको, असं नाही. हळूहळू आपण शिकत गेलो. म्हणजे जी काही आपली मातृभाषा असेल, जसं आता आपण मराठी ही आपली मातृभाषा आहे. तर अवतीभवती आपण आपल्या सगळी ती भाषा सतत आपल्या कानावर पडल्यामुळे आपण जे काही बोलतो ते मराठीत बोलतो. कोणाची हिंदी असू शकते, कोणाची इंग्लिश असू शकते, कोणाची तमिळ, तेलुगू असू शकते. सांगायचं उद्दिष्ट हे की ज्या ध्वनीचे, ज्या शब्दांचे आपल्यावर संस्कार होतात तीच आपली वाणी आहे. म्हणून इथे त्यांनी सांगितलं की यह कच शब्द सा एव वाक. म्हणजे कोणताही शब्द हा ध्वनी जो आहे, कोणताही शब्द असेल, ध्वनी असेल, त्यालाच वाणी असं म्हणतात. म्हणजे पतंजलींनी व्याकरण महाभाष्य जे लिहिलेलं आहे त्याच्या सुरुवातीलाच हा सिद्धांत सांगितलेला आहे की शब्द कशाला म्हणायचं, मग नेमकं शब्द काय आहे ज्याने आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान होतं, आपण सांगू शकतो. जसं गाईचं वर्णन जर मी सांगितलं की तिला शेपूट आहे, 4 पाय आहे, ती लाल रंगाची आहे किंवा तांबूस रंगाची आहे, त्याने ते कळणार नाही. पण त्याचा एक शब्द मी सांगितला की बाबा गाय आहे, तर त्या गायीच्या या शब्दाने मला तिच्या रूपाचं ज्ञान होईल. म्हणजे तो जो नित्य सांगितलेला आहे शब्द जो आहे त्याला अत्यंत महत्व आहे. तर हा मनानंतरचा आपल्या दैनंदिन व्यवहारिक आणि पारमार्थिक जीवनामधला सगळ्यात महत्वाचा घटक आहे, ती म्हणजे वाणी. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की ती शेवटपर्यंत काय करते, अर्थ प्रकट करते. म्हणजे तिला दुसरं कोणीही प्रकट करत नाही, ती स्वयं प्रकाशित आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की एखादं लहान मूल जेव्हा बोलायला शिकतं, हळूहळू एक एक शब्द आपण त्याच्या तोंडात सांगतो काय की बाबा बाबा म्हण, मामा म्हण, काका म्हण. पण हळूहळू हळू ते मूल घरातल्या लोकांचं जे काही बोलणं असेल, जे काही श्रवण संस्कार असतील, त्याने तो आपोआप ते बोलायला शिकतं. तर ह्याचं कारणच हे आहे. म्हणून त्यांनी इथे विशेष करून सांगितलंय की ही जी वाणी आहे ही स्वयं प्रकाशित आहे. म्हणजे जसं एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये जर आपण दिवा लावला तर त्या दिव्याच्या प्रकाशाने तो अंधार नाहीसा होतो. पण त्या दिव्याला म्हणजे जेव्हा प्रकाशित झाल्यानंतर त्याचा प्रकाश जो आहे तो स्वयंप्रकाश आहे. त्याला वेगळ्या अन्य कोणत्याही प्रकाशाची गरज नसते. म्हणजे अंधकार दूर करण्यासाठी एक वेळ आपल्याला प्रकाशाची आवश्यकता असते. पण जो दिव्याचा प्रकाश आहे तो त्याचा स्वयंप्रकाश आहे. त्याला वेगळ्या कोणत्याही प्रकाशाची गरज नाही. जसा सूर्याचा प्रकाश आहे तो स्वयंप्रकाश आहे. त्याला दुसऱ्या कोणत्याही अन्य प्रकाशाची गरज नाही. तर अशा पद्धतीने ही वाणी सुद्धा जी आहे ती स्वयंप्रकाशित आहे. म्हणजे तिला स्वतःचा प्रकाश आहे, ती स्वतः स्फुरण होते. ती स्वतः आपल्या ह्याच्यातून प्रगट होते. त्याच्यासाठी तिला असं आपल्याला कुठलं वेगळं हे करायची गरज नाही. कारण त्या ध्वनीचा, त्या शब्दांचा जो संस्कार होतो तीच तिचं मुख्य साधन आहे. म्हणून ती स्वयंप्रकाशित आहे. त्यांनी इथे विशेष करून सांगितलेलं आहे की ही ऐशा
अंतम आयत्ता ही एषा म्हणजे कोणी आणली आणि मला कोणीतरी दिली म्हणून मी ते बोलू शकतेय असं होत नाही. तर ही स्वयंप्रकाशित असल्यामुळे तिला यांनी इथे असं सांगितलेलं आहे. म्हणजे ती अर्थही प्रगट करणारी आहे. संस्कृतमध्ये आम्ही वचन असं म्हणतो की कोणताही मंत्र, कोणताही श्लोक जर तुम्ही पठण करत असाल तर त्याचा अर्थ जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर बिना अर्थाचा तो जो मंत्र तुम्ही शिकाल त्याचा काहीही उपयोग होत नाही. कारण मग तुम्ही जसं शिकता तसं शिकताय, म्हणजे काही त्याचा अर्थ जाणून न घेता फक्त तुम्ही एक प्रकारे पठणच करताय, त्याला काही अर्थ नसतो. म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही काहीही वाचाल त्याचा अर्थ जाणून घेणं महत्वाचं आहे. जसंच आपण सुद्धा जेव्हा एखादी गोष्ट बोलतो, जसं एखादा माणूस जर वेगळ्या भाषेत बोलायला लागला तर आपल्याला ते कळणार नाही त्याचा अर्थ काय आहे. असं याचा अर्थ नाही की त्या भाषेच्या त्या शब्दांना अर्थ नाही, पण केवळ आपल्याला ते शब्द ध्वनी ऐकिवत नसतात. पण आपण त्या माणसाला विचारतो की बाबा ह्याचा अर्थ काय आहे. म्हणजे जशी ती स्वयंप्रकाशित आहे तसाच तिला अर्थ सुद्धा आहे. आता वाणी नंतर म्हणजे आता मनाचं अस्तित्व झालं, मनाचं स्वरूप झालं, वाणीचं अस्तित्व झालं, वाणीचं स्वरूप झालं की ती स्वयंप्रकाशित आहे. आणि आता मुख्य जो सांगितलेला आहे तो आहे प्राण. आता प्राणाविषयी सांगताना आपल्याला दोन पद्धतीने आपण याचा अभ्यास करूया. एक म्हणजे जो ह्यांनी सांगितलेला आहे. ह्यांनी पण आपल्याला जे 5 प्राण आहेत, प्राण, उदान, व्यान, समान ह्याच अर्थी सांगितलेलं आहे. पण सांगताना थोडीशी जी भाषा किंवा जे स्वरूप आहे ते थोडंसं वेगळं आहे. कारण विचार करताना यांनी तो अन्न ह्या दृष्टीने सांगितलेला आहे. आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा ह्याचा अत्यंत छान अभ्यास केलेला गेलेला आहे, सांगितलेला आहे. तर आपल्या व्यावहारिक आणि आध्यात्मिक म्हणजे पारमार्थिक आणि ह्या आपल्या दैनंदिन ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याचा कळेल अशा रीतीने आपण ह्याचा अभ्यास करण्याचा एक प्रयत्न करूया. तर आता प्राण, आता हा जो प्राण आहे तर ह्याच्याविषयी यांनी सांगताना असं सांगितलेलं आहे की प्राणः अपानः व्यानः उदानः समानः अनः इति एतत् सर्वं प्राणः एव एतन्मयः वाङ्मयः मनोमयः प्राणमयः वै अयम् आत्मा. म्हणजे आता हे जे सगळं वर्णन आपल्याला घेऊन जाणार आहे, मन, वाणी, प्राण, त्याच्यानंतर आपल्याला मग ह्याच्यात आत्म्याच्या स्वरूपाने हे कसं आहे आपल्या, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला उलगडा होणार आहे की ह्याला अन्न का म्हणलेलं आहे. आता सगळ्यात आधी यांनी सांगितलं की प्राण, तर त्याचं अस्तित्व म्हणजे त्याच्या अस्तित्वाचं काय बाबा, कसा आहे तो, कुठे आहे, तर तो मुख आणि नासिकामध्ये जो संचार करणारा वायूची एक हृदयापर्यंतची जी वृत्ती आहे, प्रणयन आहे, बहिर्गमन, त्याला आपण प्राण असं म्हणतो. आता आयुर्वेदामध्ये सुद्धा ह्याला जे स्थान म्हणलेलं आहे प्राणाला, ते मुख्य स्थान प्राणाचं हृदय मानलेलं आहे. म्हणजे जे आपण श्वासोश्वास घेतो तर तो प्राण. त्याच्यानंतर यांनी उदान वायू जो आहे, तर आता हा जो उदान वायू आहे त्याचा एक असं त्यांनी सांगितलेलं आहे की तो ऊर्ध्व गतीचा आहे. जे काही आपले नर्वस सिस्टीम आहे त्याच्यामध्ये समान वायू जो आहे तो अन्न आणि आपलं जे काही आपण अन्न ग्रहण करतो त्या सगळ्या अन्न रसाला तो पचवणारा आहे. त्याच्यानंतर जो व्यान आहे तो समस्त सगळ्या आपल्या ज्या रक्तप्रवाहित रक्तसंवहन करणाऱ्या ज्या शिरा आहेत, त्या धमण्या आहेत, त्या सगळ्यांना तो संवहन करणारा म्हणजे त्याच्यामध्ये भ्रमण करणारा तो आहे. आणि अपान जो आहे तो आपले सगळे जे मलमूत्र किंवा जे काही शुक्रधातू, जे काही उत्सर्जन क्रिया आहेत त्यांना तो प्रेरणा देणारा किंवा त्यांचा ते गती त्यांना देणारा किंवा ते बाहेर ह्याला फेकण्यासाठी जे काही एक गती असते त्या वायूच्या गतीला, तर त्याच्यामध्ये तो अपान वायू, असे हे जे 5 वायू आयुर्वेदामध्ये त्यांनी त्याचं सांगितलेलं आहे की त्याची कार्य काय आहेत विशेष करून. त्याच्यामध्ये खूप विस्तृत वर्णन आलेलं आहे. म्हणजे चरक संहितेमध्ये सुद्धा आलेलं आहे, सुश्रुत संहितेमध्ये सुद्धा आलेलं आहे. हे सगळ्यात आधी सांगण्याचं कारण असं की आधी आपल्याबद्दल आपण जाणून घ्यायचं, म्हणजे आपल्या इंद्रियासाठी आपल्या शरीरामध्ये त्याचं काय आहे. जेव्हा आपण आधी हे जाणतो की बाबा माझ्या बाबतीत हे काहीतरी आहे, मग आपल्याला त्या विषयामध्ये इंटरेस्ट येतो. म्हणून आधी मी हे सांगितलं की हे प्राण जे आहेत ते 5 प्रकारचे आपल्या शरीरामध्ये कसे कार्य करतात. आता याच्यानंतर आता उपनिषदामध्ये जे वर्णन आलेलं आहे ते आपण पाहू की यांनी असं सांगितलं की
त्यांनी फक्त नावं दिलेली आहेत. कारण त्यांनी असं गृहीत धरलेलं आहे की उपनिषदांचा, कारण वेदांमध्ये जी वेदांग वगैरे अभ्यासली जातात, वैदिक व्याकरण, त्याच्यामध्ये हे सगळ्यांचा अभ्यास सांगितला जातो. वेदांमध्ये याचं अत्यंत विस्तृत वर्णन आहे. तर ह्याचं त्यांनी ऑलरेडी अभ्यास केलेला आहे असं त्यांनी गृहीत धरून उपनिषदांमध्ये विशेष त्यांनी असं सांगितलेलं नाहीये. पण ज्यांनी भाष्य दिलं, जसं शंकराचार्यांचं भाष्य आहे, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की आता हा जो प्राण आहे तो श्वासोच्छ्वास जी आहे त्याची गती, अपान म्हणजे निस्सारण गती म्हणजे अधो किंवा ऊर्ध्व, व्यान जी आहे ती चलन आणि व्यरण, त्याच्यानंतर उदान जी आहे ती तेजोत्पादक गती सांगितलेली आहे. समान जी आहे ती समीकरण करणारी गती सांगितलेली आहे. आणि अन म्हणजे गती, जी काही सगळं गती आहे ते सगळी गती हेच त्या प्राणशक्तीचं स्वरूप आहे, म्हणजे त्याचा प्रवाह, त्याचं एक प्रकारचं जे प्रवहन आपल्या शरीरामध्ये होत असतं, त्या वायूच्या गतीला अत्यंत महत्व आहे. म्हणून जे वात, पित्त आणि कफ या 3 प्रकृतींचा अभ्यास केला जातो, त्याच्यामध्ये वाताचा जेव्हा विशेष करून प्रकृतीचा अभ्यास केला जातो, त्याच्यामध्ये वायूचं संचलन तुमच्या शरीरामध्ये कसं चालू आहे. जसं एखाद्याचं पोट साफ होत नसेल, त्याला गॅसेस झालेले असेल, म्हणजे याचा अर्थ जो तो वायूचा प्रवहन आहे किंवा तो जो वायू ज्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये गतिमान असायला हवा तसा तो नाहीये. म्हणून माणसाला त्या काही प्रमाणात तो त्रास सुरू होतो. एका वृद्धावस्थेमध्ये, म्हणजे ज्या 3 प्रकारच्या अवस्था सांगितलेल्या आहेत, जसं बाल्यावस्थेमध्ये माणसाची जी प्रकृती असते मनुष्याची ती कफ प्रकृती सांगितलेली आहे. यौवन अवस्था म्हणजे जेव्हा तो तरुणपणात असतो तेव्हा पित्त हा मेन सांगितलेला आहे, आणि वृद्धावस्था जी असते त्याच्यामध्ये वात हे सांगितलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्या वायूच्या जे आपला एक गतिमान तो वायू आपल्या शरीरामध्ये आहे संचार करणारा, त्याच्यामध्ये जर काही बिघाड झाला किंवा तो व्यवस्थित त्याचं संचलन झालं नाही, त्याची गती व्यवस्थित राहिली नाही, तर मात्र अत्यंत आपल्याला व्याधी मागे लागतात. मग आपण असं म्हणतो की मग बाबा आता आज काय गुडघे दुखतात, मग काय खांदे दुखतात, कारण वृद्धावस्थेमध्ये हळूहळू ती जी आपली एक गती असते वायूची ती थोडी थोडी कमी होत जाते. कमी होत जाते इन द सेन्स की त्याचं जे प्रवहन आहे, संचलन जे आहे ते कधी कधी बिघडतं, व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या समस्या उद्भवतात. त्याच्यामुळे प्राण जो आहे, म्हणजे ही 5ही प्रकारचे जे प्राण आहेत ते आपल्या शरीरामध्ये अत्यंत महत्वाचे आहेत. याच्याशिवाय आपण आपलं काहीही जे आहे ते काहीही व्यवस्थित चालू शकत नाही. कारण जसं आपण पाहिलं की जो मलमूत्रादी उत्सर्ग आपला सगळा भाग आहे तो बाहेर टाकण्यासाठी जे आपल्याला मेन जो प्रक्रिया म्हणजे उत्सर्जनाच्या प्रक्रियेला जी गती देणारा किंवा त्या संचलन ती प्रक्रिया व्यवस्थित व्हावी म्हणून तो संचलित वायू अपान वायू आहे. मग आता ह्या वायूच्या संचलनामध्ये जर काही बिघाड झाला किंवा त्याचा नीट झाला नाही तर मग आपल्याला त्रास होतो. म्हणजे ह्या 5ही प्राणांचं जे इथे उपनिषदांमध्ये वर्णन केलं आहे त्यांनी विस्तृत सांगितलेलं नाही, पण आयुर्वेदाच्या दृष्टीनेच त्यांचा असे अपेक्षा आहे की तुम्ही याचा अभ्यास करावा, म्हणून मी इथे तो तुम्हाला सांगितलं की ह्या 5ही प्राणांचा आपल्या शरीरामध्ये काय महत्व आहे. आणि 5 प्राणांव्यतिरिक्त एक मुख्य प्राण जो आपण पाहिला होता तिसऱ्या चतुर्थ भागामध्ये, तिसऱ्या भागामध्ये विशेष करून, की आपण जी कथा पाहिली होती देवासुर कलहाची, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की ते सगळे जे देवता असतात त्या जाणून घेतात की बाबा हा मुख्य प्राण नक्की कोण आहे. तर ह्या 5 प्राणांना एक प्रेरणा देणारा जो त्यांचा सुपेरियर बॉस आहे तो मुख्य प्राण म्हणजे तो आत्मा. तर ते तत्व जे ब्रह्मतत्व आहे ते, म्हणजे मागे एक प्रश्न पण विचारला होता एका ताईंनी, तर आय होप की याच्यातून उत्तर मिळालं असेल की हे 5 प्राण वेगळ्या प्रकारे उपनिषदांमध्ये अभ्यासले गेले आहेत अगदी वैज्ञानिक दृष्टिकोनातून. आणि जो मुख्य प्राण आहे तो त्या ब्रह्मतत्वाचा किंवा त्या आत्मा म्हणून त्याचा अभ्यास केला गेलेला आहे. तर मग आता हे 3ही ज्या शक्ती आहेत त्या जीवात्म्याचं स्वरूप प्रगट करत असल्यामुळे हा जो वाङ्मय, मनोमय आणि प्राणमय असं हे जीवात्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. आता हे जे आता जाणून घ्यायचं, आता ही जर शेवटी इथे यांनी सांगितलं की एतन्मयः वाङ्मयः मनोमयः प्राणमयः वै अयम आत्मा. मग आता जेव्हा आपण मागे पाहिलं होतं की बाबा ही सगळी भौतिक अन्न तर आम्हाला माहिती की दूध असेल, घृत असेल, किंवा आम्ही यज्ञामध्ये आहुती देतो ते पण ठीक आहे बाबा, की अग्नीमध्ये आहुती देतोय म्हणजे ते देवतांचं एक प्रकारे अन्न झालं, हवीर द्रव्य जे झालं ते.
आणि जे आम्ही आमचं साधारण अन्न खातो ह्या सगळ्यांना अन्न म्हणणं हे ठीक आहे बाबा. पण आता ह्यांना अन्न म्हणण्याचं कारण काय आहे? का बरं यांनी असं सांगितलं की त्यांनी त्या परमात्म्याने ती तीन अन्न जी आहेत ती जीवात्म्याकरिता उत्पन्न केली, निर्माण केली आणि ती स्वतः करिता ठेवून घेतली, म्हणजे त्या जीवात्म्याकरिताच ठेवून घेतली. असं का बरं? यांना अन्न असं का म्हणलंय? तर आता याचा इथून पुढे अभ्यास आहे की यांनी सांगितलं की वाङ्मय, मनोमय आणि प्राणमय, म्हणजे आपलं जे शरीर आहे हे पंचकोशात्मक सांगितलेलं आहे. याच्यामध्ये विज्ञानमय आणि आनंदमय असे पण कोश आहेत. तर हे जे पाच कोश आहेत ते आपल्या शरीरामध्ये सामावलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये यांनी तीन कोश सांगितलेले आहेत. एक म्हणजे वाङ्मय, म्हणजे जो वाणीशी संबंधित आहे. एक जो आहे मनोमय, जो मनाशी संबंधित आहे. आणि एक जो आहे तो प्राणमय, जो प्राणाशी संबंधित आहे. आणि शेवटी यांनी असं विधान केलंय की वै अयम आत्मा, म्हणजे हे जे कोश आहेत त्याचं जे काही स्वरूप आहे तोच तो आत्मा आहे. म्हणजे त्या आत्म्याचं स्वरूप काय आहे? तर त्या आत्म्याचं स्वरूप म्हणजे त्या जीवात्म्याचं स्वरूप हे आहे. म्हणून त्या जीवात्म्याने जी आपल्यासाठी अन्न ठेवली. आता अन्न का बरं ठेवलं? ह्याला अन्न का म्हणलेलं आहे? तर जसं आपण पाहिलं की आपल्या शरीराचं भरण पोषण करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक आपल्या मूलभूत गरजांमध्ये जो आहे तो आहे अन्न. त्याच्या ग्रहणाशिवाय आपल्या शरीर जे आहे ते काय म्हणू दुर्बल होईल. त्याचं जे काही बल आहे ते राहणार नाही. आपण कृश होऊ, मृत्यू ओढावू शकतो. तर अन्न इतकं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच मन, वाणी आणि प्राण हे सुद्धा आपल्या संबंध बाह्य आणि अंतर्गत ज्या आपण क्रिया करतो, जे व्यवहार करतो त्याच्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहेत. म्हणजे आपल्या प्रत्येक जीवनाचे सगळे व्यवहार जे आहेत ते सर्वतोपरी ह्या तिन्हींवर अवलंबून आहेत. जसं आपण म्हणू शकतो की जसं मी सांगितलं की मनाचं आपण आता पाहिलं, वाणीचं एखाद्याला जेव्हा आपण बोलून एखादी गोष्ट सांगू तेव्हा ती जास्त चांगली समजते. आणि प्राणाचं तर आपण पाहिलं की हा जो श्वास आपण घेतो आहे हा जर थांबला तर मग आपलं म्हणजे हा प्राणच जर निघून गेला किंवा याची गती मंद झाली किंवा तो स्थिरावला तर मग आपला जे काही शरीर हे चालू आहे हे पूर्णपणे याला काही अर्थ राहणार नाही. म्हणजे ते आपण म्हणू जसं म्हणलंय ना की पुनरपी जनरम पुनरपी मरणम, जन्म मरणाच्या या चक्रामध्ये जे आपण प्रवास करतो आहोत त्याच्यामध्ये आता हा जो आपला मनुष्य देह आहे, जे शरीर आहे त्याला काहीच अर्थ राहणार नाही. तर ह्याच्यासाठीच यांनी इथे ही तीन जी प्रमुख गोष्ट सांगितली, एक आहे मनोमय, एक प्राणमय आणि एक वाङ्मय. आता ह्या कोशांचा अभ्यास कसा आहे? का बरं ह्यांना इतकं महत्व सांगितलेलं आहे? आणि ह्याला त्या आत्म्याने स्वतःसाठी म्हणजे त्या जीवात्म्यांसाठी राखून ठेवण्याचं विशेष कारण काय आहे? तर ते उद्याच्या व्याख्यानामध्ये अभ्यासणार आहोत. कारण हा विषय थोडा अवघड आहे. अन्न म्हणलं की आपल्याला जे आपण खातो तेच माहिती आहे. पण ह्या तीन गोष्टींना किंवा या तीन आपले जे मूलभूत घटक आहेत त्यांना यांनी सांगताना जेव्हा सांगितलं की ही सर्वतोपरी सगळ्या आपल्या ह्याच्यावर अवलंबून असल्यामुळे त्या परमात्म्याने त्या जीवात्म्यासाठी ही राखून ठेवली. तर हे जी विशेष अन्न आहेत त्याचा आता विस्तृत जो ह्या तीन कोशातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण आत्म्याचं हे स्वरूप आहे. आणि आत्मा म्हणजे आपण जीवात्मा, आपल्या जीवात्म्याचं जे मेन स्वरूप आहे त्या मुख्य प्रधान स्वरूपाचा अभ्यास आता ह्या तीन अन्नांच्या मार्फत आपल्याला पुढील म्हणजे उद्याच्या व्याख्यानामध्ये आपण करूया. कारण आज बरीच लोक उपस्थित पण नाहीयेत. त्याच्यामुळे हा विषय थोडा अवघड आहे. त्याच्यामुळे उद्याच्या व्याख्यानामध्ये सगळे उपस्थित असतील. त्यामुळे मुख्य जो आता विषय आहे ह्याला अन्न का म्हणलं आणि ही जीवात्म्याची म्हणजे त्या आत्म्याचं स्वरूप कसं आहे याचा आपण उद्याच्या व्याख्यानामध्ये किंवा उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याचा अभ्यास करूया. थोडा विषय जरी अवघड असला तरी एक मी नक्की सांगू इच्छिते की ह्याचा अभ्यासाने आपल्याला आपल्या दोन गोष्टींचा अभ्यास होणार आहे. एक आपलं बाह्य जे स्वरूप, बाह्य जे आपण क्रिया करतो व्यावहारिक याच्यामध्ये त्या पण आपल्या अंतर्गत सुद्धा जे आपले व्यवहार व्यापार चालतात म्हणजे अंतर आणि बाह्य अशा दोन्हीही आपल्या क्रियांचा, आपल्या शरीराचा, आपल्या सगळ्या
व्यावहारिक गोष्टींचा आपल्याला याच्यामुळे अभ्यास चांगला होईल अशी आशा आहे. त्याच्यामुळे कृपया उद्याच्याही व्याख्यानाला सगळ्यांनी उपस्थित राहावं. आज बरेच जण उपस्थित नाहीयेत, पण काही हरकत नाही. उद्याच्या व्याख्यानामध्ये मात्र हा मुख्य विषय आहे. आज त्यांनी आपल्याला अस्तित्व आणि स्वरूप सांगितलं आणि मग आता उद्या त्यांनी याचं विस्तृत वर्णन पुढील मंत्रांमध्ये केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अजून एक सांगितलेलं असं आहे की जेव्हा तुम्ही त्या मनाचा अभ्यास करताय, प्राणाचा अभ्यास करताय, त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला 3 विभाग सांगितलेले आहेत. एक जो सांगितलाय तो आधिभौतिक, एक जो सांगितलेला आहे तो आधिदैविक आणि एक जो सांगितलेला आहे तो आध्यात्मिक. म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक ह्या तीनही ह्याच्यात अभ्यास करताना ह्या तीनही पद्धतीने म्हणजे आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक या 3 पद्धतीने याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे उद्याच्या व्याख्यानामध्ये हा विषय आपला पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. जर या संदर्भात कोणाला आजच्या व्याख्यानाविषयी प्रश्न असतील तर एक 5 मिनिटं आपण घेऊ शकतो. कोणाला काही प्रश्न आहेत का आजच्या विषयाविषयी तर विचारू शकता. कोणाला काही प्रश्न आहेत का?